सायंकाळची झाडझूड करायची होती, पण त्याच अगोदर मला ना इथे कपडे व्यवस्थित टाकायचे होते. कारण ओले ज्या साईडनं होते ना, ते व्यवस्थित करून घेतले कपडे मी. आणि इथे मग झाडझूड करायला लागली. मुलं मात्र पायरीवरती खेळू लागले होते. त्यांचं काय खूप वेळचं खेळणं चालू होतं आणि माझी मात्र झाडझूडच चालू होती. पुन्हा मी बाहेरचं झाडायला गेली, तेव्हा आतमधून बाहेर गेली मुलं खेळायला. म्हणजे मुलं आमच्याकडे भरपूर आहेत आणि छोटे-छोटे तर मुलीच आहेत. त्यानंतर अमूल्याच्या फ्रेंडना इतक्या खेळतात, की ती सुद्धा असते खेळायला, पण ती मात्र झोपलेली होती. म्हटलं झाडझूड झाली तर हातपाय धुवूनच घ्यायला पाहिजे, कारण गरम गरम पाण्याने मस्त हातपाय धुवून घेतले. त्यानंतर सगळ्यांसाठी मी इथे चहा करायला लागले. आमच्या घरी चहा ना फक्त गुळाचा होतो, कारण साखरेचा चहा आम्ही करत नाही. पाहुणे आले तरच साखरेचा चहा होतो. म्हटलं चहा पित नाही म्हणून काय झालं, एक बक्का मग गुळाचा खाऊन घेतला. आणि इथे मी पाणी गरम करायला घेतलेलं होतं, कारण मला मुलांनी दुपारीच सांगून ठेवलेलं होतं अमूल्याने, की मला पास्ता खायचा म्हणून. आता खूप दिवसानंतर पास्ता करायला गेली, पण झालं नुकसान माझंच, कारण इतकं पाणी सांडलेलं होतं ना ग्लासच्या ग्लास. मला ना खूप कंटाळा येतोय असं काही काम करायला गेलो आपण आणि लगेच काही पचका होऊन गेलं की खूपच जीवावर येतं. कोणाकोणाचा आहे तो कंटाळा असा काही काही काम करत असताना कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.